नमस्कार मित्र जय खानदेश. स्वागत છે तुम्हाला आपला चॅनल लोटस आय टी एम हजार. आजचा जो आपला मुख्य जो विशेष आहे तो शेतकरी बांधवासाठी शे महाडीबीटी फार्मर. व्हिडिओ सुरू करताना पहिले तुमच्या सगळ्याची एक विनंती आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नशी तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून असाच नवीन प्रकारना जाहिराती असतील, नोकरीविषयक माहिती असतील, शेतीविषयक माहिती असतील किंवा नवीन जी आर असेल तो सगळ्यात पहिले आपला मोबाईलवर पाहता येईल. आणि ज्या टाइम्स तुम्ही चॅनल सबस्क्राईब करशात त्यांना बाजूला एक घंटी बटन होईल, त्यांना क्लिक करा, जेणेकरून असाच प्रकारचे ज्या बी व्हिडिओ राहतील ते सगळ्यात पहिले तुम्हाला मोबाईलवर पाहता येतील. ठीक आहे बांधून आज आपला महत्त्वाचा जो विशेष आहे तो शेतकरी बांधवासाठी महाडीबीटी फार्मर योजना. ते महाडीबीटी फार्मरबद्दल काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नाही. पण ज्या बी लोकांना माहिती आहे त्यांनी यांना नक्कीच फायदा घ्यायचे आणि त्यांना उत्पन्नमा पहिल्यापेक्षा जास्ती वाढ व्हायची आणि जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत ही माहिती पोचो हीच म्हणे या व्हिडिओना माध्यमातून कागुळत राहील. तर ठीक आहे, आज आपला व्हिडिओ सुरू करू. तर जी महाडीबीटी फार्मर योजना आहे ती राज्य सरकारने एक योजना आहे. त्यांना माझा आपले जे शेती उपयोगी घटक असतील त्यांना मग आपले ठिबक सिंचन असो, कांदा चाळ असो किंवा फळबाग लागवड असो किंवा जेवढ्या पण काही योजना असतात आपले लाभ देता येईल त्या लाभ देवाना प्रयत्न सरकारने करायचे. त्यांनाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू, कारण की जर आपण एक एक गोष्ट जर पूर्णपणे पाहायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण थोडक्यात व्हिडिओ बनवायचे, कारण की जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये हीच माझी इच्छा आहे. ठीक आहे, तर आपण यांना मजार महाडीबीटी मजार मुख्य 4 घटक पडतात दादासून. त्यांना मजार कृषी यांत्रिकरणचे, सिंचन साधनेचे, फलोत्पादनचे आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल जर आपण सविस्तर पाहायला गेलो तर, त्यामुळे आपण थोडक्यात व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, तर कृषी यांत्रिकरण मजार आपले काय काय घटकना लाभ घेता येईल ते पाहू. त्यांना मजार येस दादासून ट्रॅक्टर मजार तुम्हाला माहिती 2 प्रकार पडतात. एक छोटं ट्रॅक्टर आहे, एक मोठं ट्रॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही कुठलं पण ट्रॅक्टर घेऊ शकता, स्कुबाटाना घेऊ शकतास किंवा महिंद्राना घेऊ शकतास, कुठलं पण ट्रॅक्टर घेऊ शकता ती तुमची इच्छा. मात्र अर्ज करायला तुम्ही फक्त अर्ज करना पडी, कुठल्या कंपनीना घ्यायची यांना काही तिथे उल्लेख नाही राहत. ज्यावेळी तुम्हाला नावी लागी त्यावेळी तुम्ही त्या बिल अपलोड करा आणि त्यांना कोटेशन द्या, तुम्ही ते ट्रॅक्टर घ्या. ठीक आहे, तर ठीक आहे, ट्रॅक्टरना विषय जाय. नंतर ट्रॅक्टर नाव जर आपण आपले यांना मजार घेता येतं त्यांना मजार पॉवर टिलर जाय, पलटी नागर जाय, रोटावेटर जाय किंवा फवारणी यंत्र जाय, अजून भरपूर काही हायच येतस यांत्रिकरणचे येतस ज्या की आपले माहीत पण नाही. त्यांना लागवड असे किंवा भरपूर काही येतस, तुम्ही जे वाटणं तुम्ही टाकू शकतास. त्यांना कुट्टी मशीनसुद्धा असे. ठीक आहे, तर तुम्ही या गोष्टींना लाभ घेऊ शकतास. तर दुसरा आपला जो पॉईंट आहे सिंचन साधने. सिंचन साधने मग आपला येस ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि पाईपलाईन. ठीक आहे, ह्या गोष्टींचा लाभ पण तुम्ही घेऊ शकतास. नंतर तुम्हाला जास्ती माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनल वेबसाईटवर जा, lotusidea.in वर. तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटी जाईल. ही सगळं आपण लिहित यायच्या आधीच. नंतर त्यांना मग आपण अनुदान किती भेटी हे लिहिलं होतं. मात्र ते ह्या वर्षी अनुदानने वाढी जायचे, जी रक्कमचे अनुदानने ती वाढायचे. पहिले होती 45 ते 55%, मात्र आता त्यांना मग काहीतरी वाढ व्हायची. ती मी इथे स्पष्ट काही नाही, कारण की अजून पण मला ती माहिती नव्हती, त्यामुळे मी जास्त त्यांनावर लोड घेता नाही. जर तुम्ही त्यांनाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कृषी अधिकारीला विचारू शकतास. ठीक आहे, त्यानंतर आपला एक पॉईंट आहे पुढला अन्नधान्य तेलबिया. हे की आपलं जे खरीपनं आणि रब्बीनं ज्या टाईमला आपण लागवड करतोस त्यांना पहिले आपले बियाणं प्रोव्हाइड केलं जातंस. त्यांना मजार मकानं बियाणं असतील, गहूनं बियाणं असतील किंवा बाजरीने बियाणं असतील, असंच की अजून इतर सोयाबीन वगैरे त्याचं आपले बियाणं भेटतंस. त्यासाठी पण आपल्याला आपले अर्ज करणं पडस, नंतरच आपले त्यांना लाभ घेता येस. नंतर आपला जो तिसरा पॉईंट आहे दादा तो खूप मोठाच आहे, फलोत्पादन म्हणीसन. त्यांना मधाला आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच पाहू, ज्या की जास्तीत जास्त तुम्हाला घेता येईल. त्यांना माझा तुम्हाला म्हणा शेणनेट, नंतर म्हणा पॅक हाऊस, नंतर म्हणा तुम्हाला कांदा चाळमध्ये तुम्हाला सिंगल पाकी असो, डबल पाकी असो तुम्ही अर्ज करू शकतास. नंतर तुम्हाला आलं जाय बाग लागवड, त्यांना मग आंबा, संत्री, काजू, चिक्कू, मोसंबी, लिंबू, पेरू, आवळा किंवा डाळिंब येण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतास. जर तुम्हाला ऑलरेडी डाळिंबना बाग असे किंवा कुठलाही बाग असे त्याला जास्त वर्ष वेगळे असतील तेच त्यांना मग तुम्हाला सुधारणा करणं असे तर पुनर्जीवनसाठी पण तुम्हाला अर्ज करता येईल. त्यानंतर जो आपला चौथा पॉईंट आहे तो आपला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तो फक्त SC आणि ST बांधवांसाठी शे. आता बराच शेतकरी म्हणतात आम्ही विहीरसाठी अर्ज करायचे, तर तो फक्त SC आणि ST करता येस. OBC मध्ये मजार शेतकरी शेती असले करता येत नाही. फक्त अनुसूचित जाती आणि जमातींना ज्या बांधव शेतस, आदिवासी बांधव त्याच्यासाठी हा अर्ज शे फक्त. त्यांना मग त्या नवीन विहीर आणि विहीर दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतस. आणि ह्या ज्या घटक शेतस आपला 4x4 त्यांना मग कृषी यांत्रिकरण जाय, सिंचन साधने जाय किंवा फलोत्पादन जाय किंवा बिरसा मुंडा जाय. तर हे
अर्ज केल्यानंतर लगेच आपलं नाव येत नाही. तो अर्ज आपला कृषी खात्याकडे चौकशीला जास. त्यानंतर आपला समजा आपल्या गावातून 50 अर्ज जायला असतील. 50 अर्ज माहीन काही 4, 5, 10, 15 लोकांचं नाव येतील. सगळ्याच लोकांचं नाव येणार नाही. ज्या लोकांचं त्या नावानं दुसऱ्या टप्प्याला आपलं नाव येईल, त्या तिसऱ्या टप्प्याला येईल किंवा कवळ तरी मात्र ईच नक्की. पण ती जी अर्ज निवडांची प्रक्रिया अशी ते अजूनपर्यंत माहीत नाही कशा अर्ज निवडतस. लकी ड्रॉ पद्धत सांगेलचे फक्त. लकी ड्रॉ पद्धतમાં सगळं असं नाव येतच, पण हळूहळू येतच. ठीक आहे. तर अनुदान जे असेल तसे तुम्हाला कृषी अधिकाऱ्याला विचारू शकतस. आणि ज्या डॉक्युमेंट काय लागतील ते पाहूत आपण. तर सगळ्यात पहिले तुम्हाला लागे आधार कार्ड. आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. दुसरं लागे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेनं बँक खातं. त्यामुळे तुम्हाला बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, युनियन बँक, कोटक किंवा पोस्ट बँक हे जर तुम्हाला अकाउंट होईल तर तुम्हाला लवकर अनुदान रक्कम येईल. जेणेकरून कुठलीच अडचण येणार नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेनंच अकाउंट द्या. त्यानंतर लागे तुम्हाला 7/12. नंतर लागे तुम्हाला खाते उतारा. आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असतात, अनुसूचित जाती जमातीनं आदिवासी बांधव, तर तुम्हाला जातना दाखला लागी. त्याच्याशिवाय तुम्हाला अनुसूचित जाती जमातीनं लाभ घेता येणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर ज्या आपला घटक क्षेत्र जसं की कृषी यांत्रिकीकरण आहे, ठिबक सिंचन आहे किंवा फलोत्पादन आहे, यांना सुद्धा जर तुम्ही SC ST प्रमाणपत्र दिसन जर फॉर्म भरशात अनुसूचित जाती जमातीनं, तर तुम्हाला त्यांना सुद्धा अनुदानमा वाढ भेटी. त्यामुळे जर तुमच्याकडे ST आणि SC जर हे असे सर्टिफिकेट तर नक्कीच तुम्ही तुम्हाला प्रवर्गमान फॉर्म भरा. जेणेकरून तुम्हाला अनुदानसुद्धा जास्त भेटी. ठीक आहे. आणि एवढं सगळं असं आपला एक पॉईंट आहे घ्या सिंचन साधण्यामधला, तो म्हणजे शेततलाव आणि शेततलाव वास्तरीकरणसुद्धा आपले सिंचन साधनेमा भेटस. ठीक आहे. तो सांगा ना तुम्हाला राही घेता. तर ते पण आपण तुम्हाला आधी सांगितलेस की जर तुम्हाला शेततलाव पाहिजे असे किंवा शेततलावाचं आस्तरीकरण पाहिजे असेल तो सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. आणि तो 100% सगळ्या शेतकरीला भेटस. कारण की महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी अंतर्गत मागील त्याला शेततलाव अशी योजना जाहीर करेलचे. त्यामुळे जर तुम्ही शेततलावासाठी अर्ज करण्याची तर तुम्ही तो पण करू शकतस. तर आज ना व्हिडिओ एवढंच. जय खानदेश.